नमस्कार. नमस्कार गुरुदेव आणि नमस्कार आंतरयोग परिवार. आपण सगळे परिवारातली मंडळी आहोत म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद देते. अनेक वर्षापासनं सगळं काही असून सुद्धा मला आनंद म्हणजे काय असतो, आनंदी कसं जगायचं ह्याचं उत्तर मिळत नव्हतं. दुसरी गोष्ट की एक वाटायचं आपल्याला मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा, पण मोक्ष म्हणजे काय असतो हेही माहिती नव्हतं. तर डे टू डे लाईफ 20-25 वर्ष पूर्ण संसार करून झाल्यानंतर मग आता वाटायला लागलं नाही, सगळं काही असूनही आनंद मात्र नाही आहे. डे टू डेमध्ये सगळं काही काम करायचे, प्रॅक्टिस चांगली, परमेश्वर कृपेने घरची परिस्थिती पण चांगली, पण मी मात्र अतृप्त असायचे की मी आनंदी नाही. मग आनंद कसा शोधायचा, मग भरपूर ट्राय केला. आधी गुरूंची पण आशीर्वाद होता, पण ते सगळे समाधीस्थ गुरु होते. फ्रँकली स्पीकिंग मी काहीही अचीव केलेलं नाही आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात की मी असं माझी स्वतःची ओळख करून देऊ. माझे मिस्टर दुबईला असतात, तर जेव्हा जेव्हा मी दुबईला जायचे तर मनात इच्छा ठेवून जायचे की आता कुठलं तरी गुरुजींचं शिबिर व्हावं ऑनलाईन, की जो फ्री टाईम आहे मला माझा वेळ माझ्या हिशोबाने जगता येईल. आणि लकीली तसं व्हायचं की कुठलं तरी शिबिर अनाऊन्स व्हायचं आणि मी एनरोल करायचे. अशा प्रकारे मी माझे सगळे शिबिरं होतील तेवढे जॉईन केले आणि मोस्टली मी सगळे दुबईला असताना केले. फक्त फायनान्शियल ब्लीसच्या दीक्षेसाठी मी फर्स्ट टाईम इथे आले आणि मुंबईला आले तरी मी गुरुजी मला भेटो न भेटो मी प्रत्येक वेळा स्थानावर येऊन जायचे, नमस्कार करायचे. पण माझी अनेक वर्षांची तपस्या मला पूर्ण झाल्याचा आनंद पण होतो आहे. तर गुरुजींची माझ्यावर जशी कृपा आहे तशी सगळ्यांवर आहेच, फक्त ती डिफरंट टाईमला फळाला येईल. आणि आता मला माझी मुलं विचारतात, माझा मोठा मुलगा MBBS झाला आहे आणि त्यांनी लंडनची रजिस्ट्रेशनची एक्झाम म्हणजे मेडिकल रजिस्टर डॉक्टर म्हणून ती पास झाला आहे, UK MLE 2. दुसरा पण डॉक्टर आहे, तो 3rd इयर MBBSला आहे, म्हणजे मिस्टर आर्किटेक्ट आहे. पण मी हा वेगळ्या मार्गाला लागलेली आहे त्यांच्या दृष्टीने. तर मला ते म्हणतात की आई हाऊ आर यू, तुझं आयुष्य कसं आहे. तर मी एकच शब्द सांगू शकते की ब्लिस. तेच मी इतके वर्ष शोधत होते जे मला मिळालंय. धन्यवाद गुरुदेव. हमारे भारत देश के लाखों लोग साइंस ऑफ हीलिंग की दिव्य साधना में सहभागी होकर अपने मेडिकल रिपोर्ट्स में अद्भुत सुधार का अनुभव कर रहे हैं. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांति, स्वयं की रोग निवारण शक्ति की जागृति, ऐसे अनेक लाभ पा रहे हैं. मैंने अस्पताल नहीं खोला है, आप हील भी हो जाओगे तो आपके रेफरल को ये मत बोलना कि यहाँ ठीक होता है इसलिए आना. साधना करने आना, नरसिंह के लिए आना, जो बाधा है वो अपने आप चली जाएगी. साइंस ऑफ हीलिंग के शिविर में सहभागी होने के लिए हमसे संपर्क करें और तनाव मुक्त, पीड़ा रहित, आनंदी और उत्साहपूर्ण जीवन जिए. ऐसे अद्भुत अनुभव देखने के लिए हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं. चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर भारत को स्वस्थ, समृद्ध राष्ट्र बनाते हैं. जय हिंद.